हाय हॅलो नमस्कार, मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये सकाळपासून ते दुपारपर्यंतचं मी माझं रुटीन तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। खूप दिवसानंतर मी माझा रुटीन व्लॉग घेऊन आले, कारण का आता मध्ये मी स्किन केअर टिप्स किंवा हेअर केअर टिप्स त्याचे व्हिडिओ बनवत होते। तर खूप जणींच्या कमेंट येत होत्या की ताई डेलीचं रुटीन तुझं शेअर कर ना। तर म्हटलं आज शेअर करावं, कारण का आता मध्ये ना सगळे आजारी सुद्धा होते, रुद्रा, सात्विक, आम्ही सगळेच जण। तर आता सगळे कवर झालोय, तर म्हटलं चला आज व्हिडिओ बनवते। आता सकाळपासून माझं रुटीन मी तुम्हाला दाखवते। रुद्राला टिफिन वगैरे दिला, ती स्कूलमध्ये गेले आणि मी माझ्या ड्रेसला प्रेस करते, कारण का कॉटनचा ड्रेस असला ना की मग तो चुरगळतो, त्याच्यामुळे थोडंसं प्रेस करून मी घालते। तर आता इथे माझी आंघोळी वगैरे झाले आणि थोडीशी बाहेर आले केस सुकवायला। सात्विक आतमध्ये झोपलाय, तर केस धुतलेत ना। थंडीसुद्धा भरपूर आहे, अजून कमी झालेली नाही आहे पंजाबमध्ये, पण जे धुका असायचं ना तर ते कमी झाले। आता क्लिअर ओपन होतं, म्हणजे ऊन वगैरे दुपारचं पडतं। तर आता थोडीशी बाहेर उन्हामध्येच आले, केस थोडेसे सुकवते, त्यासोबतच व्हिटॅमिन डी सुद्धा घेते। आता ना ऊन जेव्हापासून पडायला लागले ना पंजाबमध्ये, तेव्हापासून मी जास्त बाहेरच असते सात्विकला घेऊन, किंवा मी काही भाजी वगैरे निवडायची असेल तर मी बाहेर येऊनच ते सगळं करते। तर चला आता आतमध्ये जाऊन ना मी माझ्यासाठी नाश्ता बनवते। आता नाश्तासुद्धा ना मी खूप दिवसानंतर डोसे बनवणार आहे, कारण का मध्ये ना थोडंसं वजन कमी करण्यासाठी डाएट चालला होता, तो तर चालूच आहे, पण वजन काही माझं इतकं कमी झालेलं नाही आहे, तसंच आहे, फक्त 2-3 किलो वजन माझं कमी झालं आहे। तर आता इथे ना मी डोसे बनवते। नेहमी मी उत्तप्पा बनवते किंवा इडली बनवते, आप्पे बनवते, तर आज म्हटलं की डोसा बनवावा कुरकुरीत, कारण का मला कुरकुरीत डोसे आवडतात। आणि आता घरातली कामं सात्विकला बघून ना तर माझा नाश्ता एकदम उशिरा व्हायला जातो, कधी कधी 11, 11:30, 12सुद्धा होतात, कारण का तो झोपत नाही ना तोपर्यंत मला हलता येत नाही। आता तो भरपूर पळायला लागला आणि पळतो ते पळतो, पण काही उचलून आता तोंडामध्ये टाकतो, त्याच्यामुळे त्याच्याकडे भरपूर लक्ष द्यावं लागतं। म्हणून मी ना माझे हे डेली व्लॉग रुटीन मी शेअर करत नाही। ते आपलं स्किन केअरचं थोडंसं केलं, घरी सगळेजण असले त्यावेळेस मी शूट करते आणि व्हिडिओ बनवून अपलोड करते, पण डेलीचं रुटीन दाखवायचं म्हटलं ना की मग सगळं छोटं मोठं शूट करावं लागतं, मग ते जमत नाही, कारण का आता त्याच्याकडे जास्त लक्ष द्यावं लागतो। आणि सात्विकसाठी सुद्धा मी जेवण तिथे बनवलं आहे सकाळचं। तर आता इथे मी नाश्ता करते। आता माझा नाश्ता मला असं वाटतं 12 वाजता होतो, आणि आज रुद्राचा हाफ डे होता, त्याच्यामुळे ते सुद्धा आले। आणि आता पहिलं तिला देते, कारण का तिला पाहिजे। तिला हा असा मसाला डोसा बनवला ना की किती पण खाईल, कारण का बटाट्याची भाजी त्याच्यामध्ये बीट किसून टाकला तर तिला तो आवडतो। आणि भाजी मी नॉर्मल जशी आपण बटाट्याची बनवतो ना तर तशीच बनवले। आणि इथे डोसा तुम्ही पाहू शकता, एकदम मस्त कुरकुरीत असा डोसा झाला आहे, कारण की तवा माझ्याकडे छान आहे, फ्युचर याचा तवा आहे आणि एकदम मस्त, बिलकुल तेलाचा वापर मी करत नाही, फक्त पाणी शिंपडते आणि डोसे बनवते। तर आता इथे मी नाश्ता वगैरे करून ना बाहेर भाजी निवडायला आले। आज दुपारच्या जेवणासाठी ना मटर पनीरची भाजी बनवायची आहे, तर त्यासाठी मटरसुद्धा मला साफ करायचे होते, म्हणजे दाणे काढून घ्यायचे होते। तर म्हटलं तोपर्यंत चला सात्विकला आंघोळीसुद्धा घालायची आहे दुपारची, तर त्याच्या आधी थोडंसं त्याला बाहेर खेळूनसुद्धा आणते। त्याला बाहेर आणला ना की भरपूर खुश होतो, खेळायला बघतो, कारण का आतमध्ये ना रूम एकदम छोट्या छोट्या आहेत, जागा भरपूरच कमी आहे, आणि त्याच्यामध्ये थंडी असल्यामुळे त्याला ना खाली मी सोडत नाही, नुसता बेडवरती असतो, तर तो कंटाळतो आतमध्ये, आणि बाहेर आणला की मग मस्त खेळतो। आणि आता ना इथे बाहेर बरांद्यामध्ये ना मुंगळे फिरत आहे, तर त्यांच्या पाठून तो फिरतो, त्यांना पकडतो सुद्धा आणि तोंडामध्ये टाकायला सुद्धा बघतो, खायला बघतो ते। पण नशीब अजून आतापर्यंत एकसुद्धा चावलेला नाही, घरामध्ये सुद्धा खाली त्याला सोडला ना की तो तोंडामध्ये टाकायला बघतो। तर आता मी आतमध्ये येऊन त्याला आंघोळी वगैरे घातली, मस्त तयार केला आहे। आता गंधक वगैरे लावते आणि मोबाईल लावून देते, नाहीतर मग मला काहीच कामं करून देणार नाही। आता रुद्राची परीक्षासुद्धा आली, CBSE पॅटर्न आहे, तर त्यांचे रिव्हिजन चालले, आणि मार्चपासून त्यांची एक्झाम, मेन एक्झाम चालू होईल, तर ते थोडी बसले अभ्यासाला। आणि इकडे सात्विकला आता मी तयार करून मग स्वयंपाकघरामध्ये जाईल, स्वयंपाक दुपारचा बनवायचा आहे। जास्त काही नाही, फक्त चपाती आणि भाजीच मी बनवते, भात थोडासा स्किप केला आहे, कधीतरी असतो, असं नाही की पूर्णच केला आहे, आधीमध्ये मी बनवते। तर आता सात्विकला खेळणी वगैरे दिलेत जवळ, ते सगळे खेळणी आता तिथे जागेवरती काही राहणार नाही, नंतर तो खाली सगळे फेकून देतो, पण आता बसलाय खेळायला, सगळे मी त्याच्या जवळ दिलेत, मोबाईलसुद्धा लावून दिला आहे। पण मी तिथून गेली ना की माझ्या पाठून तो येतो, मोबाईल कितीही लावलेला असू द्या, एकदम काटेला, म्हणजे बेडच्या एकदम काटेला येऊन उभा राहतो। आता मी परत त्याला बाहेर घेऊन आले, आतमध्ये किरकिर करत होता ना, तर म्हटलं आंघोळी घातली, थोडीशी थंडी वाटते म्हणून मी परत बाहेर त्याला घेऊन आले। थोडा वेळ
थोडंसं उन्हामध्ये उभाच मी घेते. आता काय खाली सोडणार नाही, खाली सगळी घाण आहे त्याच्यामुळे खराब कपडे वगैरे होतील. आणि तो आता झोपेल, कारण का आता त्याचा झोपायचा टाईम झाला आहे. आंघोळी वगैरे घातली, पोट वगैरे त्याचं साफ झालं आहे, खाल्लं आहे पिल्लं आहे आता त्याने, आणि आता तो झोपेल. तर म्हटलं थोडंसं ऊन देऊन आणते परत. त्याला ना आता आतमध्ये जास्त आवडतच नाही, बाहेरच जास्त आवडतं, कारण का बाहेर गाड्यासुद्धा बघायला भेटतात, पक्ष्यांचा आवाज, आणि मेन म्हणजे त्याला खेळायला भेटतं बाहेर. त्याच्यामुळे तो सारखं बोलतो बाहेर घेऊन जा. पण जसा वेळ भेटेल तसं मी त्याला घेऊन येते. आणि आता परत मी आतमध्ये घेऊन आले. थोड्या वेळ बघेल खेळतोय का, नाहीतर मग झोपवेल, कारण का झोपेल तो. आता त्याचा झोपायचा टाईम झाला आहे. पण आता माझी सगळी कामं ना राहून जातात, म्हणून मी माझा डेलीचा व्लॉगसुद्धा तुम्हाला बघायला नसेल भेटत, म्हणजे व्हिडिओ मी 1 दिवस आड किंवा 2 दिवसानंतर व्हिडिओ अपलोड करते. कारण का व्हिडिओ बनवायचं म्हटल्यानंतर त्याला व्हॉइस ओव्हर, एडिटिंग, ह्या सगळ्या गोष्टी, घरातली कामं, हे सगळं करून ना सगळं नाही हँडल होत. त्याच्यामुळे थोडासा गॅप देऊन मग करते. आता हे बघा, स्वयंपाकघरामध्ये आले, पण हा एकदम कडेला येऊन उभा राहिला आहे. मग भीती वाटते पडेल की काय, त्याच्यामुळे मग सारखं येऊन बघायला तरी लागतं, नाहीतर मग त्याला झोपून मग बाकीचे सगळे कामं करावी लागतात. तर आता मोबाईल लावून दिला तरी तो मोबाईल बघत नाही, खेळण्यांशी खेळत नाही. आणि आता थोडासा ना चालायसुद्धा लागला आहे. 2-3 पावलं टाकतो आणि पडतो. भरपूर भीतीसुद्धा आता झाली, भिंतीवरती जातो, खेळतो. परवा तर भिंतीलासुद्धा लागलं होतं, म्हणजे खेळत असताना पडला, त्याच्यामुळे नाकाला लागलं, ओठाला लागलं, थोडंसं रक्तसुद्धा आलं. आणि मग तिथून जास्त घाबरतो आता भिंतीवरती जाऊन खेळायला. तर आता इथे झोपला आहे. त्याची खेळणी वगैरे सगळी व्यवस्थित एका बॉक्समध्ये ठेवते, नाहीतर नुसता पसारा दिसतो घरामध्ये. आता घरामध्ये लहान मुलं असली ना की भरपूर पसारा होतो, कितीही आवरून ठेवा तरी नुसता पसाराच दिसतो. आणि त्यात ह्या रूम छोट्या, त्याच्यामुळे काही जमतच नाही की ते आवरलं तरी बघायला आम्हाला नुसता पसाराच दिसतो. तर आता तो झोपला आहे निवांत, आणि रुद्रा त्या रूममध्ये अभ्यास करते. तर मी आले किचनमध्ये, आणि त्याचं दुपारचं जेवण आता बनवून ठेवते. मग उठल्यानंतर त्याला मला भरवायला बरं नाही, तर मग तो उठल्यानंतर आपण जर करायला गेलो की एक तर वेळसुद्धा होतो, आणि ते गरमसुद्धा असतं त्याला भरवायला. त्याच्यामुळे बनवून ठेवते. थोडंसं जर थंड झालं ना की परत थोडंसं गरम करायचं आणि मग त्याला भरवायचं. तर आता इथे दुपारच्या जेवणासाठी पंपकिन घेतला आहे, बीट आणि रताळीसुद्धा होते, आणि गाजर घेतलं आहे. जे काही भाज्या असतील ना त्याचा वापर मी करत असते. सकाळी त्याला ॲपल दिलं, त्याच्यामध्ये बीटसुद्धा घातला होता सकाळच्या खाण्यामध्ये. माझ्याकडे जशी फळं असतील आणि भाज्या असतील ना त्याचा वापर करून मी त्याचं खाणं बनवत असते. तर आता दुपारचं ना बनवण्यासाठी इथे मी ओट्स घेतलेत, आणि अक्रोड घेतलेत, आणि बदाम घेतलेत. जास्त आणखी तुम्हाला कोणते ड्रायफ्रूट्स घालायचे असतील तर तुम्ही घालू शकता. आता माझ्याकडे सगळे संपत आलेत, हेच बाकी होते, तर त्याच्यापासून मी त्याचं आता दुपारचं जेवण बनवते. आणि पावडर बनवून ठेवते, म्हणजे ऐन वेळेला पटकन त्याला बनवून देता येतं. आता कधी जर लाईट वगैरे गेली की मग मिक्सर चालत नाही, तर मग अशी पावडर जर बनवून ठेवली ना तर ते दुधामध्ये किंवा पाण्यामध्ये गरम करून त्याला मी खाऊ घालते. आता 1 वर्ष बाळाला झालं आहे पूर्ण, त्याच्यामुळे दूधसुद्धा गाईचं चालू केलं आहे. दिवसातून एकदा थोडंसं देते त्याला. ते दूध नाही आवडत, पण मी थोडंसं आधीमध्ये त्याला देत असते, नाहीतर मग असं काही ना काहीतरी दुधामध्ये बनवून देते. नुसतं दूध त्याला प्यायला नाही आवडत. तर आता ही इथे मी पावडर बनवून ठेवते. काचेच्या कंटेनरमध्ये बनवून ठेवली ना की 15 दिवस आरामात टिकते, पण जास्त दिवस नाही ठेवायचे. बाळाचं सहसा फ्रेशच बनवून त्याला खाऊ घालायचं. तर आता ही पावडर इथे मी बनवून घेतली, इथे तुम्ही पाहू शकता. आणि ह्याच्यावरती 8-12 दिवस जातील, जास्त दिवस नाही जात. जास्त तुम्ही बनवून ठेवू शकता, पण मग ती फ्रीजला ठेवायची, बाहेर नाही ठेवायची. अक्रोड असल्यामुळे ना तर पावडर लवकर खराब होते, कारण का मी एकदा बनवली होती ना तर माझ्याकडून ती खराब झालेली. त्याच्यामुळे मी आता जास्त दिवस टिकेल अशी नाहीच बनवत, भारी 15 दिवस टिकेल इतकेच बनवते. तर आता इथे कुकर घेतला आहे, कुकरमध्ये तूप टाकलं, आणि तुपामध्ये ही जी पावडर आहे ना तर ती 2 चमचा इतकी मी भाजून घेते. कारण का बाकी भाज्यासुद्धा आपण घेणार आहोत, मग ते जास्त होईल, त्याच्यामुळे नॉर्मलच घेते. आणि ज्यावेळेस भाज्या वगैरे काही नसतील, फळं वगैरे असतील, त्यावेळेस थोडीशी पावडर मी जास्त घेते. आणि मग कोणती फळं असतील तर ते टाकून मिक्सरला फिरून त्याला खाऊ घालते. सहसा ना मी फळं त्याला सकाळचे खाऊ घालते. फळांपासून जे रेमेडी बनवते ना तर ती सकाळी खाऊ घालते, नाहीतर मग संध्याकाळी. दुपारी तर कधी मुगाची डाळ, सगळ्या डाळी मिक्स करून, तांदूळ आणि ह्या ज्या भाज्या असतील तर ते घालून मी करते. पण आज मी डाळ मुगाची ते दाखवलं नाही, कारण का मी कुठल्या तरी व्हिडिओमध्ये ते शेअर केलं होतं, म्हणून म्हटलं आज थोडंसं वेगळं दाखवावं. तर आता पाणी शिजण्यापुरतं पाणी मी घातलं आहे, आणि थोडेसे उकळे आल्यानंतर मग मी कुकरचं झाकण लावेल आणि 1 शिट्टी देईल. तर आता इथे बाळाचं खाणं होतं आहे, शिजतं आहे, तोपर्यंत थोडासा किचन वगैरे आवरून घेते. भाजी तर मटर पनीरचे बनवायचे आहे, दाणे वगैरे मी सोलून आणलेत बाहेरून. तर इथे पाहू शकता 1 शिट्टी दिल्यानंतर
मस्त शिजतं, सगळ्या भाज्या छान शिजतात कारण का मी किसून घेतल्या होत्या त्याच्यामुळे छान शिजतात. आणि परत आता मी झाकण लावून ठेवते आणि ज्या वेळेस त्याला खाऊ घालायचं असेल ना, जर थंड झाला असेल तर थोडंसं गरम करते आणि मिक्सरला फिरून देते. तर आता हे ते भाजीची तयारी, टोमॅटो वगैरे कट करून घेते, भाजीला लागणारा आधी मसाला बनवते, टोमॅटो, कांदा, अद्रक, लसूण हे सगळं तयारी करून घेते. त्याच्यानंतर थोडंसं फ्राय करेल आणि मग नंतर मिक्सरला फिरून त्याची पेस्ट बनवेल आणि भाजी बनवेल. तर इथे पाहू शकता सगळी तयारी करून ठेवले. कढई गरम करते, थोडंसं तेल टाकलं आहे आणि त्याच्यामध्ये आधी पनीर फ्राय करून घेते. वेगळं पनीर काही मी फ्राय करून घेणार नाही, त्याच कढईमध्ये पनीर फ्राय झाल्यानंतर परत मग भाजीला फोडणी ह्याच कढईमध्ये मी देईल. आता सगळ्यांना येते पनीरची भाजी, पण म्हटलं आज डेलीचं रुटीन दाखवते तर त्यात भाजीची रेसिपीसुद्धा तुमच्यासोबत शेअर करते. तर आता पनीर फ्राय करून घेतलं आणि कांदा, टोमॅटो, 1-2 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, लसूण आणि अद्रक थोडंसं फ्राय करून घेईल, मीठ टाकेल आणि टोमॅटो मऊ झालं ना की मग गॅस बंद करेल. थंड झाल्यानंतर मिक्सरला फिरून मग पटकन भाजी होते. जास्त काही स्वयंपाक दुपारचा नसतो माझा, आता कमी झाला आहे, कधीतरी असतो, नाहीतर मग दही, चपाती, कोशिंबिरी काय असेल ते आणि भाजी एखादी बनवायची. ज्यावेळेस सुकी भाजी असेल मग त्यावेळेस डाळ वगैरे बनवायची. असं आता सध्या चाललं आहे. तर मला कमेंट आली होती एका ताईची की यूट्यूबला कसा वेळ देते. तर यूट्यूबला हे असं शूट करायचं आधीमध्ये जे मेन शॉट पाहिजेत ते, आणि त्याच्यानंतर मग एडिटिंग मी कधी करते सांगू का, सहसा रुद्राचे पप्पा घरी असले ना, सगळे घरी असले की थोडा वेळ मी एडिटिंगला देते रात्रीच्या टायमाला, आणि त्याच्यानंतर सकाळी सगळे गेल्यानंतर सात्विक झोपल्यानंतर व्हॉइस ओव्हर देते. व्हिडिओ पूर्ण बनवून ठेवते आणि व्हॉइस ओव्हर सकाळचा देते सगळे गेल्यानंतर आणि सात्विक झोपल्यानंतर. मग असे 1-2 दिवस एका व्हिडिओ मागे माझे जातात. तर आता हे ते मसाला थंड झाला आहे तर तो मिक्सरला फिरून घेते. आणि हां, हे जे मी घरी ड्रेस घालते ना, तर त्याच्याबद्दल भरपूर कमेंट येतात की ड्रेस कुठून घेते सांग ना. तर हे ड्रेस ना मी ऑनलाईनच मागवते आणि फ्लिपकार्टवरून सहसा मी तिथून कपडेही मागवते. हे लॉंग ड्रेस ना मॅक्सीपेक्षा खरं सांगते एकदम मस्त वाटतात घरी घालायला. आणि अचानक जर कुठे जायचं झालं बाहेर, आता मुलांना वगैरे आणायला आपल्याला बाहेर जावंच लागतं, मग ते कपडे बदला, मॅक्सी काढा आणि दुसरा ड्रेस घाला, त्यापेक्षा ना हे ड्रेस खरं सांगते खूप छान वाटतात आणि कम्फर्टेबलसुद्धा वाटतं. नाईटी घालायची गरज नाही. त्याच्यामुळे हे असे ड्रेस तुम्हीसुद्धा मागवू शकता घरी घालायला आणि एकदम रिजनेबल रेटमध्ये, म्हणजे 400-500च्या रेंजमध्ये आहेत. आता मी मॅक्सी घालणं बंद केलं आणि हे असे ड्रेसच घालते. तर आता इथे ना मी फ्राय करून घेतला मसाला, तुम्ही पाहिलाच असेल, जिरा आणि कढीपत्ता घातला, बाकी हा जो मसाला फिरून घेतला ना मिक्सरला तर तो घातला. आता त्याला चांगलं तेल सुटत तोपर्यंत फ्राय करेल. थोडंसं मी तूपसुद्धा ॲड केलं आणि मसाला चांगला फ्राय करून झाल्यानंतर मटर धुवून घेतले आणि ती ॲड केले. त्याच्यानंतर हे पनीर मी ॲड करेल, थोडंसं पाणी. मसाल्यावाली भाजी बनवते म्हटल्यानंतर थोडीशी अशी लपतपीतच बनवते. सुकी भाजी सहसा घरामध्ये नाही आवडत आणि त्यात मी आज डाळसुद्धा नाही बनवणार, फक्त भाजी. त्याच्यामुळे मग थोडंसं जास्त पाणी घालून भाजी बनवते. भाजी शिजायलासुद्धा पाणी लागेल आणि त्यात आम्हाला खाण्यासाठीसुद्धा थोडीशी ग्रेव्ही अशी पाहिजे. तर आता झाकण ठेवते आणि मस्त भाजी शिजवून देते. तर पुढची तयारी, चपाती बनवायची आहे तर कणिक मळून घेते आणि कोशिंबीर नाही बनवणार आज, फक्त काकडे कट करून थोडंसं मीठ लावेल आणि मग ते जेवणासोबत घेईल. कारण का दही आज मी ताक वगैरे नाही बनवणार, दही खायचं आहे, नुसतं फ्रेश दही जेवणासोबत सगळ्यांना खायचे. रुद्रासुद्धा खाते, आम्ही सगळे दही खातो, त्याच्यामुळे म्हटलं नको कोशिंबीर वगैरे, नॉर्मल वाटीमध्ये दही मी घेईलच पुढे. तर आता इथे भाजी माझी शिजते आणि बाकी स्वयंपाक मी बनवून घेतला, ते नाही मी शेअर केलं. सगळं दाखवायला गेले तर व्हिडिओ खूप मोठा होतो. तर आता दुपारचं जेवण इथे तयार झाले आणि रात्रीची ना पंपकिनची भाजी होती तर ती थोडीशी गरम करून सोबत घेतले दुपारच्या जेवणासाठी. तर हे आजचं आमचं दुपारचं जेवण. तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच समाप्त करते. धन्यवाद.